बाबा पहिले कसं काय होली करायचं म्हणजे? कोणीवर नाही येईल त्याची वल्ले उठवायची नाही तर मग त्याच्या घरात लाकडी टाकायची रात्री इथे जाऊन. जेवता जेवता बघतोय ते इकडं घरी तर पुरणपोळ्यांचं काम चालू आहे, कारण आज होली असल्यामुळे सगळं पुरणपोळ्या पापड वगैरे या सर्व गोष्टी होणारच ना. वलुबाईच्या नावानं चांग बोल, वलुबाईच्या नावानं चांग बोल. शिकूयात. इकडे आपण फार्म हाऊसला आलेलो आहेत, खास म्हणजे आता झावऱ्या तोडण्यासाठी आलेलो आपण, पण भेटले हातामध्ये चिकू. भरपूर मदत झाली. पाटील पण हजर आहे तिथे. हाय बच्चा पार्टी, हाय कर हाय. ना होली लागली, बरी लागली छोटी वली. ही छोटी वाली. ही आता पाटील बाबा पण बघू शकता कसे हात दाखवता, म्हणजे नियोजन व्यवस्थित झालं असं ते इशारा देतात आपल्याला. तर पाटील हा फक्त अग्नी नाही मंडळी, हा आपल्या वाईट विचारांचा अंत आहे आणि तो आपण अंत आता पूर्ण नष्ट करतोय. मंडळी नमस्कार. आज आहे होली. तुम्हाला तर माहितीच असेल होली हा सण किती थाटामाटामध्ये साजरा केला जातोय. तर आमच्या गावातले जे पाटील आहेत, आमचे बाबा आहेत, ते माझ्या आता सोबत आहेत आणि आम्ही आता आलेलो आहे सावर तोडायला. सावर बघतोय, शोधतोय, म्हणजे कसं सावर तोडून आता संध्याकाळी आम्ही होलीसाठी सावर लागणार आहे, म्हणजे एक सावरीचं झाड, त्याच्यासाठी आलेलो आहे इकडे. तर आता सावर तोडून आम्ही आता घेऊन जाऊया इथून. तर चला मग माझ्यासोबत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढे, चला. तर मंडळी आता आम्ही सावर बघत बघत चाललेलो आहे. आता समोर एक सावर दिसते छोटीशी, आणि इकडे बरीच अशी सावरीची झाडं आहेत. आता होलीसाठी सावरीची झाडं लागतात आपल्याला, होली पेटवण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण सावरीची झाडं शोधतोय. तर बघूया आपल्याला चांगलं कोणतं झाड भेटतंय, तो झाड आपण तोडून नेऊयात. तर चला माझ्यासोबत. तर मंडळी आता बघू शकता आपल्या गावामध्ये नेऊची, जिकडं आपण होली लावतोय तिकडं आपण ते नेऊ, आणि संध्याकाळी आपला जो होलीचा कार्यक्रम आहे तो होलीचा कार्यक्रम साजरा होईल. याचप्रमाणे आता बघूयात पुढे कसं काय नियोजन आहे ते तुम्हाला दाखवतोच. आता मी बाबांना थोडी मदत करतो तोडण्यासाठी. तर मंडळी मी तुम्हाला तर माहितीच आहे लेफ्टी आहे. लेफ्टी असल्यामुळे माझं काम लेफ्ट हातामध्येच होतंय, तुम्ही बघू शकता. तर आलू आता आपण सावर तोडायला घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये राईटी हात पण यूज करतोय मी. कुठून तिकडं पाडायचे ना आपल्याला, या इथून तोडून. दोन कापोरी तर मंडळी आता सावर वगैरे सर्व तोडून झालेले आहे आणि आता बाबा आहेत ते छोटे छोटे त्यांच्या जे शाखा आहेत ते कापत आहेत. कारण कसं आहे माहिती आहे का, होलीचा सण हा एकदम उत्साही सण आहे, त्याच्यामुळे काम पण जोमामध्ये करायला लागतोय. आणि तसंच तुम्ही बघू शकता आता मी सावर तोडल्यामुळे मला तो घाम वगैरे असं जाम फुटलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा बोलण्यामध्ये पण थोडा दम लागतोय आता. तर थोडा ऍडजस्ट करून घ्या, सांभाळून घ्या, कारण आज होली असल्यामुळे ही सर्व कामं आपल्याला करावीच लागतील. आणि बाबा बघू शकता तिकडे, बाबांचं काम चालूच आहे तिकडे. बाबा सावरला मधून मधून आता कापत आहेत आणि कापता कापता आपला बाबा पण खूप मेहनत घेतात, आपल्याला ते पण बघू शकता आपण. ही सावर आम्ही शेतामध्ये घेऊन जाऊ तिकडे, आणि जिकडे आपला होलीचा संध्याकाळी कार्यक्रम आहे तिकडे ही सावर घेऊन जाऊ. तर घेऊन गेल्यानंतर जो संध्याकाळचा कार्यक्रम होणार आहे तो पण तुम्हाला मी दाखवेलच, कशा प्रकारे आम्ही नियोजन करतोय ते व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला दाखवेलच मी.
तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, हीच विनंती आहे, बाकी काही नको. कारण आता बघूया आपण डबल टॉपिकवर येऊया व्हिडिओच्या. तर आता बाबांचं काम चालूच आहे, चला माझ्यासोबत इकडे या. बघू शकता सावर वगैरे सर्व तोडून झालेले आहेत आणि तिचे काटे वगैरे ते बाबा आपले कापत आहेत. कारण आपल्याला जी वलीचं झाड आहे तो नेण्यासाठी आपल्याला बरं पडेल, काटे वगैरे हाताला लागणार नाही. कारण अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो मला बोलायची ती, आता होली आपण हा सण साजरा करतोय, यो होली दहन हा सण आहे ना तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि सावरीचंच झाड का यूज करतात, कारण हा हलका झाड असतो आणि यो म्हणजे जो आपल्यावर संकट वगैरे येतोय असं आपण बोलतात, ते चांगल्याचं प्रतीक असतो यो झाड. त्याच्यामुळे आणि यो झाड जळण्यामध्ये पण लवकर जळते, त्याच्यामुळे यो झाड आपण यूज करतोय होलीचं झाड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी होली दहन करते तेव्हाची तिची स्टोरी आहे, मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच. म्हणजे होली का साजरी करतात आणि कशासाठी साजरी करतात, कशा प्रकारे साजरी करतात ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोड्या वेळामध्ये सांगेलच. तोपर्यंत आपण कामाकडे बघूया. आता आमचं काम चालू आहे ते काटे तोडण्याचं. इथं काटे तोडून झाले का आम्ही हे होलीचा जो झाड आहे सावरीचा तो झाड आपण नेऊन तिकडे शेताकडे ठेवूया. शेताकडे ठेवल्यानंतर मग संध्याकाळी हिचं जो पूजन वगैरे आहे ते पूजन करण्यात येईल. तशाच प्रकारे जो सर्व तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आम्ही नियोजन करतोय ते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक करा मित्रांनो. आता आपण कामाला सुरुवात करूया, चला. जय बजरंगबली. तर मंडळी आता आम्ही सावर वगैरे तोडून सगळं साफ करून इथे सावलीमध्ये बसलेलो आहेत. कारण सावरीचं झाड आहे तो खूप जड आहे, त्याच्यामुळं दोघं जणांमध्ये नेणं म्हणजे खूप कठीण काम आहे ते. तर आम्ही हळूहळू नेण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत आपण बाबांशी बोलूया. बाबा म्हणजे जुन्या प्रकारे आपण होली कशी साजरी करायचो त्याची ते माहिती सांगतात आपल्याला. बाबा पहिले कसं काय होली करायचो म्हणजे? होलीवर नाही येईल हा. त्याची वलय उठवायची नाही तर मग त्याच्या घरात लाकडी टाकायची रात्री जाऊन. लाकडी टाकायचं का? हा. रात्रीचे जाऊन. होलीवर कलर काय लाकडी काय झोपते असेल ना, जो झोपला असेल ते सारखं लाकडी टाकायची. ओके. भरल लावायचा त्याला. म्हणजे कुणाला झोपूनच नाही द्यायचे? झोपूनच नाही. किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत. 12 नाही, पार 3 वाजेपर्यंत झोपूस. कोण झोपला असेल ना त्याला पुरा लाकडी अंगावर भरवायचा पूर्ण लाकडीमध्ये. हा. आणि सकाळचे उठून बघला का अरे काय झाला, तेव्हा मग ते दुसऱ्या दिवशी झोपा. असे काय? मग आता म्हणजे पहिले होली करायचं तुम्ही म्हणजे पूर्ण गाव एकत्र यायचं ना तेव्हा? एकत्र सगळी होलीवर 100-150 लोक झोपाला पुरं. हो, 100-150 काय? रातभर मजा. लाकडं तोडून आणायची रात्रीची झाडा. तोडाला जायचे सर्व हा, झाडं. सगळी मिळून तोडायला. आणि किती दिवस आधी म्हणजे चालू करायचं सण तुम्ही नाही, मोठी होली झाली का त्या दिवसापासून ना चालू. काय हा. मोठी म्हणजे आता टोटल आपल्या 10 होल्या असतात ना? 10वी मोठी होली. 10 होल्या मोठ्या, बारक्या होलीला पण लहान मुलं असतात. हा. आणि ही काय ही मोठ्या होलीला म्हणजे आधीच लाकडं तोडून आणायचे तुम्ही? हा. हा, म्हणजे नाही, होली पेटवणी का लगेच जेवण पाहून झालं का मग लाकडं तोडायला जा. ओके. किती वाजता तरी संध्याकाळी? तरी हा 9-10 वाजता. 9-10 वाजता सकाळी? संध्याकाळी रात्रीचे होली रचून गेलो. हा. तोडायची आता झाडं. बाबांचं म्हणणं असं आहे की होली आपण 7 वाजता रचतोय, तर 7 वाजता होली रचल्यानंतर जी होली 12 वाजता पेटवणार तर त्याच्यासाठी आपल्याला अजून होलीमध्ये टाकण्यासाठी लाकडांची गरज असते. ती लाकडं आणायला जेवण वगैरे ते जंगलामध्ये जाते आणि लाकडं तोडून आणत येते असं.
आणि तेव्हाची स्टोरी तर भारीच होती. मग म्हणजे कोणी झोपला का त्याच्या अंगावर आखडी टाकायची. हा कोण झोपाला नाही येईल त्याची मग फाटी पलवायची. हा फाटी पालवायची त्याच्या घरात. तर या गोष्टी आपण आपल्याला बघायला तर मिळत नाही आता. ती मजा नाही राहिली. मजा तर राहिलीच ना आता. पहिले जी मजा होती ती आता राहिलीच. त्यांना अंश करतात. म्हणजे आता बाबांनी 10 दिवस कंटिन्यू मेहनत घेतलेली आहे. पहिल्या होलीपासून तर आजची लास्ट 10वी होली. तर आपण बघू शकता आज मी बाबांना मदत करायला आलेलो आहे. तर त्याच्यानुसार आता बोललो एक व्हिडिओ पण होईल, त्याच्यामुळे मी बाबांच्या वाटे आलो. तर मला या गोष्टी सगळ्या बघायला मिळाल्या आता. तर आपण हे पण बघू शकतोय. कारण पहिली जी मजा होती ती आता मजा राहिलीच नाही मित्रांनो बघायला गेलं तर. तर तुमच्याकडे कसं काय आहे नियोजन ते पण मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. असंच आहे का याच्यापेक्षा वेगळं आहे काय ते नक्कीच सांगा मला तुम्ही कमेंट मध्ये. तर बाबा म्हणजे अजून काय सांगू शकाल, पहिले अजून काय काय होतं? होली लावताना काय आवाज द्यायचा? हो दे उंब, हो दे उंब, चल रे होली लावाला. हो दे रे फो दे रे फो दे, हो दे रे हो दे. असा आवाज द्यायचा काय? म्हणजे तसा आवाज दिला का मला सगळे घरातून यायचे काय? वरच्या आली बसून तर खालच्या आली परत वड्डे द्यायचा होलीला आला. होली फो दे रे फो दे रे फो दे असा आवाज द्यायचा ना तुम्ही. मग तसा आवाज दिल्यानंतर सगळी लोकांना समजायचं. निघायची 11 वाजलं का तिथून सगळी जेवढी गावात आहे नाही तेवढी आली जागेवर, नंतर भेटवायची. तर बघू शकता मंडळी आपल्याला सगळे जे जुनी हिस्ट्री आहे ती बाबा सांगत आहेत आपल्याला. तर बाबांकडून आपल्याला या गोष्टी सगळ्या आता माहिती होतात. कारण कसं आहे आताच्या पिढीमध्ये ह्या गोष्टी माहिती नाही आहेत. त्यांच्यासाठी पण ही प्रेरणाची गोष्ट आहे. प्रेरणा घेऊ शकतात याच्यामधून. पहिले कसं होतं आता कसं परंपरा अशी राहिली पाहिजे. तर अजून एक गोष्ट म्हणजे ही परंपरा नेहमी चालत राहावी आताच्या पिढीला माहित झाला पाहिजे पुढं. पहिले कसं करायचं तसंच म्हणजे परंपरा एक चालू ठेवायला पाहिजे गावानुसार. बरोबर आहे बाबा. तर आता मंडळी आता आम्ही दमलेलो आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता इथं डॅमचं पाणी येतो नाल्याचं. आम्ही काय बॉटलने आणली पाठी. तर नाल्याचं पाणी पिऊन येऊया आपण. डॅमचं पाणी एकदम चांगलं आहे आपलं, पिण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. आता आम्ही पाणी प्यायला चाललोय. पाणी पिऊन नंतर थोड्याच वेळामध्ये जे होलीचं पुढचं कसं सावरीचं नियोजन आहे ते तुम्हाला दाखवतो मी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत चला बरोबर. तर मंडळी हा बाजूलाच नाल्याचं पाणी आलेलं आहे. आता नाल्याचं पाणी म्हणजे एकदम स्वच्छ पाणी आहे. तर डॅमचं पाणी. तर आता आपण इथं थोडं पाणी पिऊया. आता यमन आणि बाबा पुढे गेलेले आहेत. आता त्यांच्यासोबत मी पण पाणी पितो इकडे. नाला आहे ना पण यमन गेला तोंड धुवायला. नाला चालू आहे. तर मंडळी बघू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे आणि पिण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. तसंही डॅमचं पाणी आहे. आणि आता पाणी मित्रांनो एक बघायला गेलो तर आता आम्ही बॉटल नव्हती आणली, त्याच्यामुळे आता वरती जाऊ हलू आपण आणि नाल्यावरचं पाणी पिऊन येऊ. आता मित्रांनो एक गोष्ट आठवत असेल, मागच्या वेळी पण मी इकडे आलेलो. तर तुम्ही बांबू ब्लॉक बघितला असेल, म्हणजे जो आम्ही ग्राउंडची तयारी करायला घेतलेला बांबू ब्लॉक, त्याच्यामध्ये पण या साईडला आलेलो मी. तर त्याच्यामध्ये तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही बघून घ्या, कारण खूप चांगला ब्लॉग येतो. आणि पुढचा तो बांबू ब्लॉगचा बघायला गेलो तर 3रा पार्ट थोड्याच दिवसामध्ये येईल, कारण अजूनपर्यंत आमचं काम तो प्रोसेसिंग मध्ये आहे. तो कम्प्लीट झाल्यानंतर मी तो पार्ट 3 पण टाकून देईल. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. हीच विनंती आहे, बाकी काही नको. बाकी बघण्यामध्ये मजा घ्या, कारण आपण अशाच मित्रांनो गावगावच्या व्हिडिओ घेऊन येतोय चांगल्या. आणि कशा प्रकारे ते तुम्ही आता बघू शकता. एवढ्या मी व्हिडिओ टाकल्या आता, म्हणजे जमतेम 5-6 पार्ट टाकले असतील.
मोठे ब्लॉग. तर मोठे ब्लॉग मध्ये मी हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपलं जे गावचं जे निसर्ग आहे आणि काय काय घडामोडी घडतात, तेच सण असतात, तसेच काय गावचे जे नियोजन असतात सर्व तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. तर ते बघायला तुम्हाला आवडतं का, कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तसं. तर चला आता आपण पाणी घ्यायला चाललेले आहेत आणि दुपारचे वाजलेले आहेत आता 12:30 आणि डोक्यावर खूप ऊन असं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे पाण्याची तर गरजच आहे आता सध्या. तर मंडळी आता आपण आलेलो आहेत नाल्यावर आणि नाल्याचं पाणी आता बंद केलेलं आहे त्याने आणि थोडंच पाणी चालू आहे, जो लिकीजचं पाणी असते. तर आता आपण त्याच पाण्याने ताण बघूया. आता बाबा बघूया पाय धुतात, पाय धुतल्यानंतर ते पाणी घेऊन घेते तिथे आणि यमन पण पुढे गेलेलं आहे. चल बाबा, तिकडे पाणी भरपूर आहे. त्या खड्ड्यात नको, चालता पाणी. जो वाहतं पाणी पिण्यामध्ये मजा आहे ना, ती थांबलेलं पाणी पिण्यात मजा नाही. आता पाणी एकदम मस्त चाललेलं आहे आणि वाहतं पाणी जो पिण्याची मजा आहे ती कशातच नाही. आता मी थोडं पाणी पितो इथला. पहिले हातपाय धुवून घेतो, मग आपण हाताला हे लागलेलं आहे. आता आम्ही सावरीचं झाड तोडलं ना, त्याचं थोडं चिक लागलेलं आहे हाताला. तर जे सावरीचे जे काटे असतात त्यांना आम्ही कापलेले आहेत सर्व आणि व्यवस्थित प्लेन वगैरे करायचं काम आपले बाबा करतात आपले. आणि खूपच अशी मेहनत आहे मित्रांनो, कारण कसं आहे आता शेतावर घेऊन जायचे. आता जिकडे आपले होलीचा सण आहे साजरा करणार होलीचा सण, तिकडे आपण घेऊन जाऊया थोड्याच वेळामध्ये. तर आता जे आमच्या हाताला काटे वगैरे नाही लागावे त्याच्यासाठी सगळी बाबा मेहनत करतात. आणि झाड पण खूप असा जड होता, दोघांमध्ये जाण्या लायक नव्हता तो झाड, त्याच्यामुळे बाबांनी झाडाला थोडं हलकं केलं, काटे वगैरे काढले. तर मंडळी काम कसा वाटला आमचा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आता सगळं काम आमचं व्यवस्थित झालेलं आहे आणि बघू शकता कशी केलेलं आहे आम्ही. सावरीच्या झाडाला एकदम व्यवस्थितपणे आम्ही काम पूर्ण झालेलं आहे आमचं आणि सगळे काटे वगैरे काढून पूर्ण कोयत्यामध्ये त्याची जी वरची साल वगैरे असते ती पूर्ण काढलेली आणि ही सावर नेण्यासाठी पण बरं पडेल. कारण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, एवढं आता लांब न्यायचे, थोडं लांबच न्यायचे आम्हाला, त्याच्यामुळे एवढी मेहनत घेतली ती इथंच घेतली आम्ही. तर कसं काम केलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि करण्यामध्ये आपल्या बाबांचा नक्कीच सहयोग होता. काय बाबा? बाबांनी भरपूर मेहनत घेतली, तसंच हेमंत भाऊ होता आपला आणि आम्ही तिघे जण मिळून हे काम कम्प्लीट झालेलं आहे. आता या सावरीच्या झाडाला होली मालावर आम्ही घेऊन जाऊ, तसंच ते संध्याकाळी होली पूजन होईल त्यावेळी पण तुम्हाला मी तो दृश्य दाखवणारच आहे. तर मंडळी सावरीचा झाड तोडला तेव्हा कसा होता आणि आता कसा आहे तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थित एवढी मेहनत घेतली ना याच्यामध्ये. आम्ही 12 वाजता सुरुवात केली होती तर आम्हाला 2 तास गेले होते. आता 2 वाजलेले आहेत आणि 2 तास आम्ही इथे हे काम मेंटेनन्सचं काम केला. पण त्याच्या आधी आता आम्हाला जेवायला पण जायचे, तर जेवल्यानंतर बाकी जी काय प्रोसेस आहे ते पुढे आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात दाखवू. सुकाल पण तर वर उन्हात ठेवू ना.
तर आता आम्ही जेवण वगैरे येतो, जेवण आल्यानंतर तोपर्यंत संध्याकाळपर्यंत 4 वाजेपर्यंत जेवढी जे हे ओली जागा आहे, आता आम्ही हे केलेलं आहे, साल वगैरे काढलेली याची, ते सुकेपर्यंत ठेवूया इथे. सुकल्यानंतर आपण बहुतेक 1-1.5 तासामध्ये वापस येऊया. 1-1.5 तासामध्ये वापस आलो का हिला घेऊन जाऊया तिकडे. मग पुढचं तुम्हाला दाखवतोच मी थोड्या वेळा. आता जेवता जेवता बघतोय ते इकडं घरी तर पुरणपोळ्यांचं काम चालू आहे, कारण आज होळी असल्यामुळे सगळं पुरणपोळ्या, पापड वगैरे या सर्व गोष्टी होणारच ना. तर त्याच्यासाठी आपली दीपी मस्त व पोळ्या वगैरे बनवते, आपण बघू शकता. आणि तिच्या हातामधली कला जी आहे. तसंच मित्रांनो, तुमच्याकडं कसं नियोजन आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आपण आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे आता हे जेवण वगैरे निघू, 4-4:30 वाजेपर्यंत इकडून निघूया. तर मंडळी, संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही 3 जण आता आलेलो आहे तिकडे. तुम्ही मागं बघू शकता 2 माणसं चाललेली आहेत. आणि आता आपण हळूहळू पुढे जाऊयात, कारण कसं आहे माहिती आहे का, आता टाइम होत आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आपल्याला जो होलीचा जो खांब आहे, होलीसाठी लागणार आहे, तो घेऊन यायला लागेल. तर आता माझ्यासोबत 2 जण आहेत ऑलरेडी, आपण जाऊयात. तर दुपारी 2-2:30 वाजले होते आम्हाला इथेच. तर जेवण्यासाठी गेलो होतो. जेवल्यानंतर एकदम आता ऊन खाली झाला, तेव्हा आता आम्ही इकडे आलेलो आहे. तर आता बघायला गेला तर आता आपल्याला तो खांब येतो होलीचा एकदम साफसुथरा आपण व्यवस्थितपणे केलेला आहे, तो घेऊन जायला लागेल आपल्याला. तर घेण्यासाठी एक माणूस अजून एक्स्ट्रा वाढलेले आहेत आपल्यामध्ये. तर आता अण्णा वाढलेले आहेत. तर हा, नमस्कार. तर 3 जण आपण जाऊयात आता घेऊन खांद्यावर त्याला, आणि जो होलीचा स्पॉट आहे तिथे घेऊन आपण तिथे त्याला घेऊन जाऊयात. तर हेमंत शेठ पहिलेच जाऊन आपला उभा राहिलेला आहे तिकडे. हा, तर आता ह्यो बाबांचा शेत आहे ना बाबा? हा, बाबांचा शेत आहे. असं शेत मस्त लावलेलं आहे बघा. हा, हिरवगार शेत मस्त लावलेलं आहे बाबांनी. तर व्यवस्थितपणे भात झालेला आहे बाबांचा. आपले बबन बाबा आहेत त्यांचं. बघू शकता असं शेती पण व्यवस्थित मस्त मस्त हिरवगार वातावरण. कसं वाटलं मंडळी कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर चला आपण हळूहळू पुढे जाऊयात आता, कारण संध्याकाळचे आता वाजलेले आहेत 4:45. तर आपल्याला फटाफट जावं लागेल आणि होळी पूजनाची तयारी आपल्याला लवकरात लवकर करावी लागेल. तसं हेमंत शेठ दिसतच असेल, ऑलरेडी पोचलेला आहे तो तिथे. आता 1 माणसामध्ये वाढ झालेली आहे. औषधी आहे ना हे, ते यांना हात लावला तर असे लाजतात. हेमंत शेठ आधीच आलेला आहे आपला, आणि येताना बरोबर कुत्री पण घेऊन आलेला आहे. कुत्री त्याच्या विना राहत नाही वाटतंय. उंची ठेवायची ना, उंची एवढी कमी काय गेली? उंची लय कमी झाली ना. एवढा मत हरा महादेव. थांबा थांबा थांबा. वलुबाईच्या नावानं चांग बोल. वलुबाईच्या नावानं चांग बोल. एवढं जाईल झाडाच एवढा. तू काय होईल ना इकडे बांधशील का? इकडे बांधते, इथे बांधते. पाणी पिऊन आता आम्हाला सांगलं तर तुला पाणी घेऊन आलं असं. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का होली सण का साजरा करतात? होली हा सण म्हणजे कसं आहे की वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. तसंच जो भक्त प्रल्हादाची कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि सत्य कधीच हरत नाही. म्हणूनच हा खांब म्हणजे गावाची एकता, गावाचा सन्मान आणि परंपरेचं प्रतीक आहे. तर याची स्टोरी कोणाला माहित असेल तर त्यांनी लगेच कमेंट मध्ये सांगा. तसं मी जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
सगळ्यात आधी म्हणजे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, कारण गावातली प्रत्येक परंपरा देवाच्या आशीर्वादाने सुरू होते आणि मग आम्ही तिघांनी मिळून हा मोठा खांब खांद्यावर उचलला. मग सांगतो मंडळी, खांब उचलताना जितका भार खांद्यावर होता ना, त्यापेक्षा जास्त जबाबदारी मनात होती. कारण हा फक्त लाकडाचा तुकडा नाही, ही आपल्या गावाची ओळख आहे, आपली परंपरा आहे. तर आता आम्ही मित्रांनो गावामध्ये पोहोचलेलो आहेत आणि गावातून आता होलीमालावर चाललेलो आहेत. सगळे आम्ही तिघे बघू शकता खांब घेऊन. हा खांब जेव्हा आपण गावात आणतो ना, तेव्हा तो फक्त होलिकेचा भाग नसतो, तो गावच्या एकतेचं प्रतीक असतो. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे मित्रांनो. आणि आता आम्ही पोहोचले होलीमालावर मित्रांनो. इथेच आज संध्याकाळी आपली होलिका प्रज्वलित होणार आहे. तो क्षण पण तुम्ही बघायला विसरू नका, कारण जो व्हिडिओच्या एंडिंग मध्ये जी मजा आहे ना, ती खूप चांगली अशी मजा आहे. आणि व्हिडिओला स्टॉप नाही करता पुढे कंटिन्यू बघत राहा, कारण खूप पुढे अशी मजा आहे व्हिडिओमध्ये. आणि होली सण कसा साजरा केला ते एकदम तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला भेटेल. तर आता मंडळी, आता आम्ही आलेले होलीमालावर आणि इथे म्हणजे जो शेत आहे, शेतामध्ये काहीच तयारी नव्हती. तर सगळं म्हणजे घाण वगैरे पडलेली, तसंच जो गवत पेंडा आहे तो आजूबाजूला पडलेला. तर आम्ही फावडं वगैरे घेऊन, झाडं घेऊन, तसंच बाकी जी आम्ही 4-5 जण मंडळी आहेत, ज्यांनी हे सर्व साफ करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपल्याला इथे होली मातेचं म्हणजे कसं नियोजन करायचे आणि त्याच्यासाठी थोडी साफसुथरी जागा लागणार, त्याच्यासाठी ही साफसफाई चालू आहे. छोट्या छोट्या झावऱ्या आहेत, म्हणजे नारळाच्या सुकलेल्या झावऱ्या आहेत, त्या घेऊन यायच्यात आपल्याला. आणि तसंच जो अण्णांनी ठेवलेला आहे शिदाचा म्हणजे वाळलेला जो भाग आहे, तो गोळा करून ठेवलेला आहे, तो पण घेऊन येऊया. तर चला आपल्या बरोबर. तर मंडळी, आता बघू शकता, आता आपल्या हातात चिकू आहेत. तिकडे आपण फार्म हाऊसला आलेलो आहेत, खास म्हणजे आता झावऱ्या तोडण्यासाठी आलेलो आपण. पण भेटले हातामध्ये चिकू, ते बघू शकता, मस्त असे चिकूचा झाड आहे समोर आणि चिकू वगैरे भरपूर आहे तिथे. तर आता चिकूंचा राहू द्या बाजूला, चला आपण झावऱ्या घेऊन येऊ इकडून. या वाळलेल्या आपल्या सर्व झावऱ्या वगैरे आहेत, ते आपण तोडणार आणि तिकडे खाली शेत आहे आपला होली, जिथं आपण होली लावणार आहेत, तिकडे आपण ह्या झावऱ्या नेणार. तर आता आपल्याला मदत करतात देवेंद्र आणि जननाना. आता मंडळी, देवेंद्र आता घेऊन चाललेला आहे बघू शकता. आणि त्या साईडला त्या शेतामध्ये लगेच तिकडून शॉर्टकट मध्ये टाकून देतोय आम्ही सगळं झावऱ्या. आणि खाली घ्यायला आहेत आपले 2 माणसं आहेत, अरविंदा आणि हर्षद. अरविंदा, भरपूर मदत झाली. पाटील पण हजर आहेत इथे. पाटील तर 10:30 वाजल्यापासून आपल्या बरोबरच आहेत. ग्रामस्थ पण भरपूर हजर आहेत. तसंच आता ग्रामस्थ मंडळ सर्व आपल्या बरोबर आहेत, लहान मुले. पाकिट हे खोलते गोला. तर आता इकडं मंडळी शिदाचा झाडाचा जो गोला केलेला होता, सर्व लाकडं वगैरे, ते आम्ही खाली टाकण्याचा प्रयत्न केला. आणि देवेंद्र तसंच नाना वगैरे सर्वांनी आपल्याला मदत केली. तसंच आपला जो पूर्ण ग्रामस्थ मंडळ कोदिवले तो पूर्ण आता हजर आहे. आणि खाली पण बघू शकता, खाली सगळे हे आमचे हेमंत शेठ खास माणूस आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. तर पूर्ण आता ग्रामस्थ मंडळाचे आपले अरविंदा वगैरे, हर्षद तरे, हाय हाय. हे असं पूर्ण आम्ही रचलेलं आहे. आता ते तिकडे नेण्याचं काम करतात. तर पूर्णपणे व्यवस्था झालेली आहे होलीची, आता बघू शकता. कारण जे एकीचं बल आहे मित्रांनो, ते एकट्याने नाही काम होत, त्यामुळे सर्व मिळून जो काम होतो तो खूप चांगला होतो आणि एकदम व्यवस्थित होतोय.
तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसं बघू शकता तुम्ही बाजूला. मग आपल्याला ती वाढवली. तर मंडळी आपल्यासोबत बच्चा पार्टी आहे. हाय बच्चा पार्टी, हाय कर हाय. तर मंडळी बघू शकता चिकूच्या झाडाला चिकू पण भरपूर आलेले आहेत. तेच मगाशी आपण खाल्ले एक त्यातला. तर मस्त असं चिकू वगैरे आलेले आहे तिकडे, ते पण बघू शकता. तसंच आपलं हेमंत शेठने भरपूर मेहनत घेतली आज. हा तर मंडळी आता तुम्ही बघितलं असेल सकाळपासून आम्ही झावर तोडण्यापासून तर गवत रचण्यापर्यंत सर्व आता झावर तोडण्यापर्यंत तुम्ही सगळंच बघितलं असेल काम. तर आता थोड्याच वेळामध्ये आपण जी होली आपली ते तिच्यावर जो पूर्ण काम आहे म्हणजे गवत रचण्याचं झालं पूर्ण ते तुम्हाला दाखवू आपण थोड्याच वेळामध्ये. तर चला मग. हा ना होली लागली, बरी लागली. छोटी वळी ही छोटी होली, ही आपली छोटी. तर मंडळी ही होली नाही हे राहिलेला गवत आम्ही घाललाय. होलीचं काम इकडे चालू आहे आपण बघू शकतो. तर मंडळी आता सगळं आम्ही झावऱ्या वगैरे सगळं घेऊन बघितलंच असेल कशा प्रकारे आम्ही शॉर्टकट मध्ये शेतामध्ये टाकल्या. त्याच्यानंतर तोपर्यंत इकडं आपली जी लहान मंडळी मुलं आहेत त्यांनी जो होलीचं काम आपल्याला ठेवायचे त्याच्यासाठी मोठा असा खड्डा केलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण होलीचं काम टाकणार. तसंच पुढचं नियोजन बघूयाच. तर मंडळी आता सगळी होलीची तयारी झालेली आहे. बघू शकता खड्डा वगैरे सर्व पाडलेला आहे. आता फक्त खांब आम्हाला उभा करायचे. उभा केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती आता आपले पाटील बाबा आहेत, पाटील बाबा घरून येतील. ते होलीचा म्हणजे नारळ वगैरे उद्घाटन करतील. त्याच्यानुसार आपण पुढे दाखवूयाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला. आणि सर्व बाजूला तुम्ही बघू शकता गवत वगैरे सगळं रेडी आहे. फक्त आता होलीची तयारी बाकी आहे. सकाळपासूनची जी पार मेहनत होती ती आता पार पडत आलेली आहे. हे पण तुम्ही बघू शकता. कारण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, एकीचं बल हे खूप महत्वाचं असतं. एकट्याने जो काम न होतो काम होतं. आता एवढा मोठा आम्ही खड्डा पाडलेला आहे. तर पाटील बाबा कुठे आहेत आपले? हा पाटील बाबा. हा तर आता पाटील बाबा घरी तयारी वगैरे करून आंघोळ वगैरे करून सर्व व्यवस्थितपणे इथे आरती करण्यासाठी येतील, आरती घेऊन येतील ते. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता आता मी घरी पोचलेलो आहे जस्ट आणि फुल मला असा घाम वगैरे फुटलेला आहे. कारण आता मी आंघोळ धुईल थोड्याच वेळात. त्याच्यानंतर कपडे बदलून आपण निघूया होलीसाठी रवाना होऊ. तर आता पाटील बाबा घरून निघालेले आहेत आरती घेऊन आणि त्यांच्यासोबत आहेत ढोल ताशाचा आवाज मस्त असा वाजत गाजत. कारण जो गावातला सण आहे ना मित्रांनो तो खूप आम्ही जोमामध्ये करतोय. त्याच्यामुळे आता बघू शकता पाटील बाबा आणि आमचे सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन आता होली सण साजरा करण्यासाठी होली मालावर चाललेले आहेत. आणि पाटील बाबा मागोमाग आहेत आणि बँजूंच्या आवाजावर येऊन नियोजन करतोय. त्याच्यामुळे आता हे थोड्याच वेळामध्ये आता होली मालावर पोहोचू.
होली मालावर पोचल्यावर तिथला जो काय नियोजन आहे ते पण तुम्हाला मी दाखवतोयच. आता मंडळी आम्ही होली मालावर पोचलेले आणि पाटील बाबांनी आरती हातात घेऊन होली मालावर जो खड्डा खणलेला होता खांब ठेवण्यासाठी, तर खड्ड्यामध्ये आपण नारळ वगैरे पहिले टाकला. त्याच्यानंतर त्यांनी पाटील बाबांनी पूजा वगैरे केली. आता बघू शकता पाटील बाबा पूजा वगैरे करतात. पूजा वगैरे केल्यानंतर हे आपला जो होलीचा खांब आहे त्याची पण पूजा केली. आणि आता आम्ही जे 5 लोक आहेत, 5 लोक मिळून आता होलीचा खांब आहे ना तो 5 हातांनी म्हणजे 5 लोकांच्या सहयोगाने उभा करूया. तर आता थोड्याच वेळामध्ये ते बघू, तो पण दृश्य बघा तुम्ही कसं उभं करतोय आम्ही होलीचा खांब ते. तर आता मंडळी होलीचा खांब आम्ही उभा केलेला आहे आणि आमचे जे गावचे पाटील आहेत ते आम्हाला सहयोग करतात. त्याच्यामध्ये त्यांचा पण पुरापूर हात आहे, कारण प्रत्येक गावामध्ये काही कार्यक्रम असू दे, काय सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, आपले जे शेखरकर आहेत पाटील ते त्यांचा फुल आपल्याला सहयोग असतो. आणि याच प्रकारे आता सुद्धा ते आपण बघू शकता खाली जो होलीचा काम आपण टाकत आहोत त्याच्यासाठी पुरेपूर ते काम करत आहेत. कारण जे आपले युवा पाटील आहेत ते खूप चांगले आणि एकदम म्हणजे नियोजनामध्ये व्यवस्थित काम करणारे आहेत. आता आपण बघायला गेलो बरीच वर्ष झाली ते काम करतात आणि एकदम इमानदारीमध्ये करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बघायला गेली तर गावाकडची परंपरा आहे मित्रांनो, ती तुम्हाला शहरामध्ये नाही बघायला भेटणार, ती गावाकडेच बघायला भेटेल. त्याच्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे व्हिडिओ बघत राहा, कारण अजून पुढे जी मजा आहे व्हिडिओमध्ये ती खूप भारी आहे आणि मस्त असं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला स्टॉप नका करू, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, पुढे मजा आहे. तर चला मग आपण पुढचं नियोजन कसं आहे ते बघूया. तर आता आपण बघू शकता सर्व गावकरी मंडळी अशी जमलेली आहे आणि सगळ्यांच्या हातात एक तांब्या आणि पापड, तसंच आमच्याकडे चामटे म्हणतात, चामट्या पोळ्या, अशा म्हणजे जे सणासुदी जे होली मातेला आपण नैवेद्य देतोय ते सर्व बरोबर घेऊन आलेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये कसं आहे, आता जो खांब उभा केलेला आहे त्याला सगळेजण पापड्या बांधतात, ते पण तुम्ही बघू शकता. कारण ही प्रथा पूर्वीपासून चालत चाललेली आहे. कारण जेव्हा आपण खांब उभा करतोय तेव्हा ते पापड्या वगैरे त्याला बांधतात. त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे गवत टाकणे वगैरे, मग वरती आम्ही गवत वगैरे टाकून देतोय. तर आता बघूयाच पुढे. आता पाटील बाबा पण बघू शकता कसे हात दाखवता, म्हणजे नियोजन व्यवस्थित झालं असं ते इशारा देतात आपल्याला पाटील बाबा. तर पाटील बाबांचा फुल सहयोग लागला आज आणि पाटील बाबांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि अजून परत त्यांच्या अंगामध्ये एनर्जी आहे, खूप अशी एनर्जी, आणि चांगले कार्य करतात पाटील बाबा पण. तर मंडळी आता गावचे महिला, तसेच भगिनी आणि आपले जे युवा मंडळी आहे, तसेच तरुण मंडळी, तसेच आपले जे गावचे सर्व गावचे जमलेले आहेत. तर मंडळी आता मी वरून दृश्य घेतोय, म्हणजे आता आमच्या रोडवरून दृश्य घेतोय आणि सगळं होळीचा दृश्य येतोय. त्याच्यामध्ये आपले नाना वगैरे तसेच गावकरी ते आता होली खांब आपण लावलेला, पापड्या वगैरे लावलेला, त्याच्यावर आता ते सर्व गवत टाकण्याचं काम करतात, ते पण तुम्ही बघू शकता. आणि गवत टाकल्यानंतर आता जे होईल ते आता डायरेक्ट आम्ही 11:30 वाजता इकडे येऊ. 11:30 वाजता इकडे आलं तर होली पेटवण्याचं काम आहे, होलिका जी दहन करतो आपण, तो कार्यक्रम 11:30 वाजता इथे आम्ही पोहोचणार. त्याच्यानंतर 12 वाजता होली लावण्याचं काम करणार. तर तो पण नियोजन बघूयात आपण. कारण मंडळी गावागावामध्ये थोडीफार परंपरा बदलत असते, पण साधारणपणे यामागे अर्थ सांगितले जातात. म्हणजे आपले शरीर आणि सृष्टी ही 5 तत्वांची बनलेली आहे: माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. होलीभोवती 5 फेऱ्या मारणं म्हणजे महापंचभूतांचा वंदन करणं आहे. आता हे वाईट गोष्टींचा आपण त्याग करतोय, त्याच्यामुळे हे 5 फेऱ्या मारतोय आपण. फेरी मारताना लोक म्हणजे कसं मनातल्या वाईटी सवयी असतात, कोणाला राग असतो, कोणाला मत्सर असतो, कोणाचा नकारात्मक विचार असतात, अग्नीला अर्पण करतात ते, आणि शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जाते त्याच्यामुळे आपण या 5 फेऱ्या मारतोय आणि हे मारणं गरजेचं पण आहे आणि हे गावची परंपरा आहे, 5 फेऱ्या मारतातच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघायला गेला तर 5 फेऱ्या मारून लोक कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, शेतीसाठी आणि गावच्या एकतेसाठी प्रार्थना करतात. आता होली सण बघायला गेला तर श्रद्धा आणि चांगुलपणाचा विजय मानला जातो. फेरी मारताना लोक या विजयाचं स्मरण करतात. वाईट जळतं, चांगुलपणा टिकतोय.
तर मंडळी कसं वाटलं विचार मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपण बघूयात पुढचं नियोजन कसं काय आहे ते. आता 5 फेऱ्या मारून तर झालेल्या आहेत माझ्या. जर तुम्हाला व्हिडिओ मित्रांना आवडला असेल तर एक लाईक करा फक्त, जास्त काय नको करू, आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. कारण जेवढी मी व्हिडिओ बनवण्यामध्ये जी मेहनत असते ना ती खूप असते मित्रांनो. व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपं नसतं. व्हिडिओ बनवणं सोपं आहे, तिला एडिटिंग करणं, तिचा थंबनेल बनवणं म्हणजे या गोष्टीसाठी खूप मेहनत लागते मित्रांनो. टॉपिक शोधणं खूप मेहनत लागते. त्याच्यासाठी एक लाईक करा मित्रांनो. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे आपल्या सणांवर असतील किंवा कोणत्या गावच्या विषयावर असतील म्हणजे गावातल्याच आपण घेऊन येतोय. तर असंच व्हिडिओमध्ये बघत राहा पुढे. तर चला पुढे बघूया काय काय होतं ते. तर घरून जाऊन आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मी भेटतो 11:30 वाजता. तर मंडळी आता तो क्षण आलेला आहे ज्याची आपण सगळं दिवसभर वाट पाहत होतो. होलीला अग्नी देण्याचा पवित्र क्षण. तर होलीला जे लोकांना असं बोलवण्याचं काम करतात ते फोदे रे फोदे रे फोदे असं बोलून म्हणजे ते आवाज देतात. तेव्हा लोक घरातून बाहेर निघतात 11:30 वाजता आणि होली मालावर पोचतात. आता देवाचं नाव घेतलं गावकऱ्यांनी आणि जय घोष केला होली रे होली. त्या एका छोट्या ज्योतीने मोठा ज्वलाचा रूप घेतला. आता अंधाराच्या आकाशात अग्नीच्या ठिंगण्या उंच उडू लागल्या त्या पण बघू शकतात. हा फक्त अग्नी नाही मंडळी, हा आपल्या वाईट विचारांचा अंत आहे आणि तो आपण अंत आता पूर्ण नष्ट करतोय. हा अहंकाराचा अंत आहे आणि हा श्रद्धेचा विजय आहे. जसं भक्त प्रल्हाद वाचला तसंच सत्य आणि चांगुलपणा नेहमी जिंकतो. बघा सगळं इथं गाववाले एकत्र उभे आहेत आपल्या बाजूलाच. लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे. हीच खरी गावची ताकद आहे, हीच आपली एकता आहे. आज या अग्नीमध्ये आपण राग झालतोय, मत्सर झालतोय आणि नव्या सुरुवातीचं स्वागत करतोय. मंडळी अशी असते आपल्या गावची होली. परंपरा, श्रद्धा आणि प्रेमाने भरलेली आपली होली आपण बघू शकता कशी जलत आहे. कारण याच होलीमध्ये जी आपण सकाळपासून संध्याकाळ परत जी असं नियोजनामध्ये खूप मजा आली आणि काहीच वाटलं नाही, म्हणजे दमल्यासारखं पण वाटलं नाही. कारण जी मजा येते ना होलीमध्ये तर कितीही काम केलं तरी काहीच वाटत नाही आपल्याला. जर तुम्हाला आमच्या गावची ही होली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मेन गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर चला मग, होली रे होली पूर्णाची पोली. जय होली जय गाव.